एक चिमूटभर विष. आरतीचा विवाह एका संस्कारशील परंपरांना महत्त्व देणाऱ्या कुटुंबात झाला होता. घर मोठं होतं, माणसं चांगली होती, पण काही दिवसातच तिला जाणवू लागलं की तिचे आणि सासूबाईंचे सूर काही जुळत नव्हते. सासूबाई जुन्या विचारांच्या, शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाच्या होत्या, तर आरती आधुनिक विचारांची, स्पष्ट बोलणारी आणि स्वातंत्र्यप्रिय होती. सुरुवातीला किरकोळ मतभेद झाले, पण हळूहळू ते वाढत गेले. एखादी टीका, एखादा टोमणा आणि त्यावर आरतीकडून येणारे तिखट उत्तर हा रोजचाच क्रम बनला. दिवसेंदिवस घरात तणाव वाढू लागला. आरतीच्या मनात सासूबाईंविषयी चीड, राग आणि अखेर तीव्र द्वेष निर्माण झाला. सर्वात जास्त त्रास तिला तेव्हा होत असे जेव्हा रीतिरिवाजांनुसार सगळ्यांसमोर तिला सासूबाईंना मान सन्मान द्यावा लागे. मनात राग पण चेहऱ्यावर हसू हा बनाव तिला असह्य वाटू लागला. या नात्यातून सुटका मिळवावी असे विचार तिच्या मनात येऊ लागले. एक दिवस भयंकर भांडण झाले. सासूबाईंनी नेहमीप्रमाणे कठोर शब्द वापरले आणि नवऱ्यानेही आईचीच बाजू घेतली. अपमानाने आणि रागाने भरून आरती तडक आपल्या माहेरी निघून गेली. आरतीचे वडील आयुर्वेदिक वैद्य होते. मुलीचे अश्रूंनी भरलेले डोळे पाहून त्यांचे हृदय हेलावले. आरतीने सगळी हकीकत सांगितली आणि संतापात म्हणाली, "बाबा, मला काहीतरी विष द्या. मी जाऊन त्या म्हातारीला पाजते, नाहीतर मी पुन्हा सासरी जाणार नाही." वडिलांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि शांतपणे म्हणाले, "मुली, विष देऊन माणूस मारलास तर काय होईल माहितीये का? पोलीस तुलाही पकडतील आणि मला देखील. हे योग्य नाही." पण आरती हट्टाला पेटली होती. खूप विचार करून वडील म्हणाले, "ठीक आहे, मी तुला विष देईन, पण माझी एक अट आहे. तुला जेलमध्ये जाताना मला पाहायचं नाही, त्यामुळे मी सांगतो तसं सगळं करावं लागेल." तेवढं बोलून त्यांनी एका पुडीमध्ये पावडर भरून तिच्या हातात दिली. म्हणाले, "हे विष आहे. रोज फक्त एक चिमूट सासूबाईंच्या जेवणात घालायचं. कमी प्रमाण असल्यामुळे त्या लगेच मरणार नाहीत, पण हळूहळू 5-6 महिन्यात अशक्त होऊन मरतील. लोकांना वाटेल नैसर्गिक मृत्यू आहे, पण लगेच त्यांनी कठोर स्वरात पुढे सांगितले, आणखीन एक महत्वाची गोष्ट. आजपासून तू सासूबाईंशी अजिबात भांडायचं नाही. उलट त्यांची सेवा करायची. त्या काहीही बोलल्या तरी शांत राहायचं. हे सगळं करशील का?" आरती मनात म्हणाली, 6 महिन्यांची तर गोष्ट आहे. ती तयार झाली आणि पुडी घेऊन सासरी परतली. दुसऱ्या दिवसापासून तिने सासूबाईंच्या जेवणात रोज एक चिमूट विष टाकायला सुरुवात केली. त्याचबरोबर तिचं वागणंही पूर्णपणे बदललं. सासूबाई काही बोलल्या, टोमणा मारला तरी ती शांत राहू लागली. उत्तर देण्याऐवजी ती हसून ऐकू लागली. त्यांच्या पायांना तेल चोळू लागली. आवडीचं जेवण करू लागली. काही आठवड्यातच बदल दिसू लागला. विरोध न मिळाल्यामुळे सासूबाईंचे टोमणे कमी झाले. कधी कधी त्या सुनेच्या सेवेवर खुश होऊन आशीर्वादही देऊ लागल्या. 4 महिने निघून गेले. घरातला तणाव नाहीसा झाला होता. जी सासूबाई पूर्वी आरतीला नावे ठेवत आता त्या शेजाऱ्यांसमोर तिची प्रशंसा करू लागल्या होत्या. 6वा महिना जवळ आला तसं आरतीचं मन अस्वस्थ होऊ लागलं. आता तिला सासूबाईंमध्ये आई दिसू लागली होती. आपण दिलेल्या विषामुळे त्या मरणार या विचाराने तिचं काळीज दडपून जाईल. अखेर ती पुन्हा वडिलांकडे आली. रडत म्हणाली, "बाबा, मला त्या विषाचा परिणाम थांबवणारी औषधी द्या. मला आता सासूबाईंना मारायचं नाही. मी त्यांना मनापासून आई मानू लागले आहे." हे ऐकून वडील हसले. म्हणाले, "कसलं विष? मी तुला विष दिलंच नव्हतं. ते तर साधं हाजमेचं चूर्ण होतं." आरती स्तब्ध झाली. क्षणात तिला सगळं उमगलं. तिच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले, पण ते दुःखाचे नव्हते, आत्मबोधाचे होते. वडील म्हणाले, "मुली, जेव्हा तू रागात होतीस तेव्हा तुला सासूबाईंच्यात फक्त दोष दिसत होते, पण तू स्वतःचं वागणं बदललंस तेव्हा त्यांचं मनही बदललं." आरती नम्रपणे म्हणाली, "बाबा, तुम्ही सासूबाईंचं नाही, पण माझ्या मनातलं विष काढून टाकलं." ती सासरी परतली. सासूबाईंनी तिला पाहताच प्रेमानं म्हटलं, "आरती, ये बाळ, आज तुझ्या आवडीची खीर केली आहे." आरतीने सासूबाईंचे हात धरले आणि म्हणाली, "आई, मला माफ करा." सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. "वेडी, आई, मुलीत माफी कसली?"
त्या दिवसापासून त्या घरात प्रेम, सन्मान आणि समजूत यांचं नातं निर्माण झालं. यातून एकच बोध मिळतो मित्रांनो, वर्तन बदललं की नाती बदलतात. आपण गोड झालो की समोरच्याचं मनही विरघळतं.